सर्वांना सप्रेम जय हिंद. वेलकम टू माय चॅनल लिमिटलेस अनु. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती आयोजित 3 दिवसीय महोत्सवामध्ये हा पहिला दिवस धम्म रॅली शांततामय पद्धतीने धम्म रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. या धम्म रॅलीमध्ये शांततामय पद्धतीने समाज बांधव आणि इतर सामान्य नागरिक प्रचंड संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत आणि धम्म रॅली ही शांततामय पद्धतीनं आज 3 दिवसीय महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी ही शांततामय पद्धतीनं धम्म रॅली चालू झालेली आहे. यामध्ये शांतिदूत तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती, त्याचबरोबर या मूर्तीच्या समोर शांततामय पद्धतीनं पंचशील ध्वज हातामध्ये घेऊन समाज बांधव आबाल वृद्ध या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभाग झालेले आहे. आत्तापर्यंत रॅली ही जयंती महोत्सव स्थळ जगतापनगरपासून प्रस्थान झालेली आहे. पुढे ही पडवळनगर मार्गे 16 नंबरला लागलेली आहे. 16 नंबरहून पुढे अशीच ही धम्म रॅली कायोडी फाटा या दिशेने पुढे जाणार आहे आणि कायोडी फाटा दिशेने पुढे राखणी फाटा आणि डायरेक्ट पुढे जयंती स्थळावर ही रॅलीची या ठिकाणी सांगता होणार आहे. जो हा बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम घेतला आहे त्यामध्ये पहिल्या दिवशी ही शांततापूर्ण धम्म रॅली आहे व धम्म रॅलीचं सांगता झाल्यानंतर ती डीमार्ट शेजारच्या जगतापनगर स्थळी सांगता होणार आहे आणि तिथे होणारे महावंदनेचे नियोजन आहे. तिथे बुद्ध महावंदना होणार आहे. दुसऱ्या दिवशी इथे DFL इंडिया यांच्यातर्फे स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. त्याचबरोबर अमर जवान स्तंभाला इथे परेडमधून पुष्पचक्रही वाहण्यात आलं. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ टाकत आहे. जयंती कमिटीने हा एक अनोखा उपक्रम इथे आखला होता कारण की आपल्या देशाचे जवान आहेत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही आपलं कर्तव्यच आहे. डिफेन्स फोर्स लीग इंडिया यांची ही टीम आहे पॅरा कमांडोची आणि हा अमर जवान स्तंभ इथे लागला आहे. सर्व कार्यकर्त्यांनी इथे मानवंदना दिली आहे. बरोबरच स्टेजवर इकडे महामानवांचे फोटो वगैरे लावलेले आहेत. अनिरुद्ध बनकर यांचे समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. तर आता मी जास्त वेळ न घेता ऐका तुम्ही ते काय म्हणतात, लक्ष देऊन ऐका, खूप महत्त्वाचे बोल आहे. त्याच महापुरुषाला गुरु मानतात महात्मा फुल्यांना. म्हणजे अण्णाभाऊ साठेचे गुरु बाबासाहेबांचे गुरु फुल्यांचे गुरु छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम आणि संत तुकारामाचे गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध. बाबासाहेबांचं आणि शिवरायांचं नातं एक आहे म्हणून तर 2 राजे गाजले ना. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं शिवरायांचं नातं जर एक असेल तर छत्रपती शिवाजी महाराज हिंदू आणि मराठ्यांचे अजिबात नाही. मग आहेत तरी कोण? छत्रपती शिवाजी महाराज आमच्या बापाचे बाप आहेत, या देशाचे राजे आहेत, एका जातीचे राजे नाहीत, आमच्या राष्ट्राचे राजे आहेत. म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे महारामांचे ठरत नाही तर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्र निर्माता ठरतात, विश्वरत्न ठरतात. आणि म्हणून बाबासाहेब आणि शिवरायांच्या देशामध्ये जातपातीला थारा देऊ नका. छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार काही वेगळे नाहीत. इथे जातीयतेला थारा नाही असा बहुमोल संदेश यांनी दिला आहे. प्रबोधनकारांना व्यवस्थित कार्यक्रम करता यावा म्हणून हा शेजारी दुसरा छोटा स्टेज आहे. तिकडे महामानवांचे फोटो तसेच भगवान गौतम बुद्धांची मूर्ती व बाबासाहेबांचा स्टॅच्यू लावला आहे. तिकडे येणाऱ्या पाहुण्यांचे पंचशील ध्वज देऊन स्वागत करण्यात येत आहे. बाबासाहेब आपली पत्र लिहिताना जय भवानी जय शिवरायांना सुरुवात करायची कारण की शिवरायांचं अष्टप्रताप मंडळ त्यांनी आपल्या संविधानात आणलं. म्हणून 2च राजे इथे गाजले, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांची काय नाळ होती. दोघांच्या आजोबांचं नाव मालोजी होतं हे लक्षात घ्या. बघा हा योगायोग नाहीये, हे विचारांचं देणं आहे. आणि दोघांनी क्रांती केली ती महाड आणि रायगड म्हणजे कोकणामध्ये केलेली आहे. जोरात त्यांच्या गजरात अनिरुद्ध बनकर सरांच्या संचातील परिवर्तनाचा वादळ वारा गीत घेऊन येत आहे धर्मजीत तिगोटे. जरा थोडस कोरचा आवाज
करता हूँ, जिंदगी की तलाश करता हूँ, रोशनी की तलाश करता हूँ, जिंदगी की तलाश करता हूँ। लीडरों की इन घने जंगलों में मैं तो प्यारे भीम जी की तलाश करता हूँ। इसलिए शान शौकत का हमको खजाना मिला, अरे 9 करोड़ों का आला घराना मिला, ये 9 करोड़ों का आला घराना मिला। शान शौकत का हमको खजाना मिला, शान शौकत का हमको खजाना मिला, शान शौकत का हमको खजाना मिला, शान शौकत का हमको खजाना मिला। 9 करोड़ों का 9 करोड़ों का आला घराना मिला। अरे भीम बाबा मिले, भीम बाबा मिले तो जमाना मिला, भीम बाबा मिले तो जमाना मिला, भीम बाबा मिले तो जमाना मिला, भीम बाबा मिले तो जमाना मिला। एक से बढ़कर एक यहाँ गीत सुनाए जा रहे थे, लेकिन इतना बड़ा वीडियो तो आप देखोगे नहीं। शान शौकत का हमको खजाना मिला, भीम बाबा मिले तो जमाना मिला। बहुत बढ़िया, बहुत सुंदर गीत प्रस्तुत किया आहे। इकडे रक्तदान शिबिराचंही आयोजन केलं होतं आणि खूप यशस्वीपणे हा रक्तदान कॅम्प पण संपन्न झाला। या उत्सवानिमित्त सर्वात श्रेष्ठ दान रक्तदान इथे लोकांना करण्याचे भाग्य मिळाले। सोबत सर्व मान्यवर धन्यवाद। त्यानंतर मी सन्माननीय प्रबोधनकार अनिरुद्धजी बनकर बनकर साहेबांनी अनेक विषयांबरोबर मोबाईलचे दुष्परिणाम हाही विषय हाती घेतला। फोन तर नवरा मात्र तिकडे मोबाईल मध्ये दिसत नाही। ए चोरा तू साहेब झालास मोठा, साहेब झालास वाह, अभी तो महफिल है यार लास्ट। क्या बात है। परत एकदा तो शेर घेऊन दादा कर देतो। बोलो वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में, वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में, दुनिया भी कहे कुछ है इन भीम दीवानों में, इन भीम दीवानों में, इन भीम दीवानों। जोरात त्याच्या गजरात पुढेच एकदा कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळताना परिवर्तनाचा वादळ वारा डॉक्टर अनिरुद्ध वानकर सर। जिंदगानीवर जिंदगानीवर हो तुमच्या जिंदगानीवर, जिंदगानीवर हो तुमच्या जिंदगानी। फरमाईश त्यांची आलेली आहे आणि आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातोय। जोरात त्यांच्या गजरात टाळ्या थांबल्या नाही पाहिजे दादा येईपर्यंत आणि कार्यक्रम संपेपर्यंत। थेरगाव, पिंपरी चिंचवड, काळेवाडी अशा आसपासच्या परिसरातून अनेक नागरिक इथे उपस्थित होते, अनेक मान्यवर इथे होते। त्यांचे आदर सत्कार जयंती कमिटीतर्फे व DFL इंडियाने इथे केले आहेत। सर्वांना पुरस्कृत केला आहे आणि अशा खूप आनंदाच्या वातावरणामध्ये बनकर सरांनी जनतेशी पण संवाद साधला आणि खूप खेळीमेळीचा हा प्रबोधनाचा कार्यक्रम सादर होत आहे। काही निवडक मान्यवरांना इथे बोलण्याचीही संधी दिली आहे, त्यांनाही आपण ऐकणार आहोत। आपल्या समोर ताई आहेत विमलताई जगताप, तसेच तानाजी भाऊ बारणे आणि तानाजी भाऊ बारणे हे सावंत सर आहेत। सर्व मान्यवरांना पंचशील ध्वज देऊन कमिटीने स्वागत केलं आहे। तसंच पॅरा कमांडोची टीम आहे DFL इंडिया यांनी संविधानाची प्रस्तावना प्रत देऊन त्यांना सन्मानित केलं आहे। अनिरुद्ध बनकर सरांनीही थेरगावच्या जयंती कमिटीच्या
सभासदांचं खूप खूप कौतुक केलं. आणि हे आहेत धडाडीचे कार्यकर्ते अमोल सावदेकर. आणि मी वाजवा या ठिकाणी. त्यानंतर तानाजी भाऊ बारणे या ठिकाणी उपस्थित आहेत, ते देखील 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतील. सन्माननीय ब्रिगेडियर पॅरा कमांडो रघुनाथजी सावंत साहेब. जय हिंद. कमी आहे साहेब, तुमचं नावच त्यासाठी तुम्ही या ठिकाणी यायचे, आपली टोपी घालायची. वेळ कमी आहे. आपण पाहिलंय की या अखिल भारतीय थेरगाव जयंती कमिटीच्या कार्यक्रमामध्ये DFL इंडियाने 4 चांदच लावलेत. आणि प्रबोधनाचा हा कार्यक्रम सावंत सरांना इतका आवडला की त्यांनी प्रबोधनकार वनकर साहेब यांना स्वतःचं मेडल बहाल केलंय आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान केला. तसेच त्यांनी असाही उल्लेख केला की प्रत्येक कार्यक्रमामध्ये संविधान वाटप करण्याचा त्यांचा एक ध्यास आहे, ते कार्य करत आहेत. आणि बनकर सरांनाही संविधान देऊन त्यांनी पुरस्कृत केलं. निमित्ताने 75 वर्ष झालं बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. का नाही कोणाला आपल्या सरकारने केलं? आज बाबासाहेबांमुळे आपण या इथं आहोत, जगतो, खातो, पितो. त्यांच्यामुळं जगायला शिकवलं बाबासाहेबांनी. 25 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, पक्षांनी कुणी राग मानू नका साहेब. धर्म जात सर्व एक आहे. आम्ही बसन 4 पिढ्या केले, कधी जात धर्म कोणाला माहित नाही, आई बाप कोणाला माहित नाही. परंतु रिटायर झाल्याच्या नंतर पक्षवादी काय करतात, ही जात सर्वात मोठी किडी आहे. त्या जातीला आपण मनामध्ये घेऊ नका. आपला देव धर्म जे काय असेल तर 4 भिंतीच्या आत. नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान काय म्हटले? घंटी बजाव बजा दिया. हार घराण्यात तिरंगा प्रत्येक 26 तारखेला लावत होतो नव्हतो. अरे काय नाही संविधान प्रत्येक घरामध्ये संविधान त्या दिवसापासून प्रत्येक पौरांगाला कमीत कमी 4 संविधान तरी वाटतो आणि 50 ते 80 प्रयत्न वाटतो आम्ही. साहेब तुमच्या जेवढं कार्यक्रम तेवढं संविधान आणि प्रत वाटायचं मला कधीही सांगा. जन्म घातला, आई वडिलांची साथ तुमची माझी राहील. असा माणूस आपल्याला जन्मात येणारा पाहिजे. बाबासाहेबांनी सर्वांसाठी केलंय, शिवाजी महाराजांनी साथ दिली, बंधुत्वाचे विचार मांडले बाबांनी. हे कधी विचारतो आपण, काय विचारतो? जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. मोठ्या शब्दात आपलं मनोगत व्यक्त केलं, सरांसाठी जोरदार टाळ्या द्या. त्यानंतर खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचा सार मांडण्यासाठी नरेंद्र माने सरांना या ठिकाणी तत्पूर्वी आपल्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय तानाजीभाऊ बारणे एक मनोगत व्यक्त करतील 2 मिनिटं. प्रथमतः शिवरायांना आणि भीमरायांना अभिवादन करतो. खर तर गेली 2 वर्ष मी पाहतोय अखिल बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचा साजरा केला जातो. आपल्या परिसरातील सर्व कार्यकर्ते एकजुटीने हा कार्यक्रम करतात, म्हणून आज आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झालेला आहे. बाबासाहेबांनी आपल्याला माणसात आणण्याचं काम खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने केलेलं आहे. आणि हीच परिस्थिती आज आपण सर्व माणसांबरोबर माणसासारखं वागलं पाहिजे एवढंच बोलतो. आणि बुद्ध पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो, कारण आपल्याला कार्यक्रमाचा स्वाद घ्यायचा आहे. 15 ते 20 मिनिटं कार्यक्रम राहिलेला आहे. खऱ्या अर्थाने संगीताचा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. आपण सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा हीच शुभेच्छा देतो. धन्यवाद भाऊ. मोजक्या शब्दात आपण आपलं मनोगत व्यक्त केलेत. मी अमोल भाऊंना विनंती करतो की आपलं 2 मिनिटात मनोगत व्यक्त करा. आणि शेवटी नरेंद्रजी माने आपल्या या कार्यक्रमाचा सार अर्थात आभार प्रदर्शन करतील. आपण आभार प्रदर्शन सुरुवातीला का घेतोय? कारण सरांच्या कार्यक्रमामध्ये डिस्टर्ब नको आणि तुम्हाला ही शेवटचे सरांनी सांगितलं कुठली गाणी होणार आहेत ते तुम्हाला व्यवस्थितरित्या ऐकता येईल, तो अनुभव घेता येईल. अमोल भाऊ. हॅलो सर्वांना, क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय. आभार प्रदर्शन करायच्या अगोदर मी प्रस्तावना करणार होतो, पण ते वेळ
नसल्यामुळे मी आता तुम्हाला 2 मिनिटात फक्त या कार्यक्रमाची रूपरेषा सांगणार आहे. कारण अखिल थेरगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीतर्फे आपण गेल्या वर्षीपासून जो कार्यक्रम थेरगावमध्ये राबवत आहे, त्या राबवत असताना जे काही आम्हाला वेळोवेळी सर्व आपल्या थेरगाववासियाचा आणि सर्व समाजकार्य करणाऱ्या सर्व लोकांचं जे काही सहकार्य लागते, त्या सर्वांचा अनुभव घेऊन हा कार्यक्रम आपण बघत आहात. कारण मला भरपूर बोलायचं होतं, पण वेळेअभावी मी माझा वेळ माने साहेबांना देतो आणि आपण या कार्यक्रमाला आलात, आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. असाच तुम्ही वेळोवेळी कार्यक्रमासाठी सहकार्य करत आहात हे शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद अमोल भाऊ. माने सरांची या ठिकाणी आभार प्रदर्शन होण्यापूर्वी एक सूचना आहे की स्वयंस्फूर्तीने खरंच श्रेष्ठ दान रक्तदान असतं. तुम्ही रक्तदान करू शकता. तिथं रक्तदानाची व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला थोडक्यात चांगलं तुमच्या गरजेचं गिफ्ट देखील मिळणार आहे, पण महत्वाचं रक्तदान आहे. आता या कार्यक्रमाचा सार म्हणून आभार प्रदर्शन करण्यासाठी नरेंद्रजी माने यांच्याकडे माईक सुपूर्द करतो. संपूर्ण विश्वात आपल्या धम्मामध्ये सामावून घेणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध 18 पगड जातीला एकत्र करून ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली, असे स्वराज्य रक्षक आपले छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, आणि ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी आज एवढा मोठा प्रोग्राम करू शकतोय, बोलू शकतोय, लिहू शकतोय, वाचू शकतोय. तुमचा आमचा बाप महाकारुणिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रथमतः या महामानवांना या ठिकाणी अभिवादन करतो. गेल्या वर्षापासून आपण खरोखर ही जयंती साजरी करतो. ही जयंती साजरी करण्यामागचा उद्देश एक गाव एक जयंती व्हावे, गल्लीबोळा जयंती झाली पाहिजे, त्याचबरोबर एक गाव एक जयंती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. यातले काही तरुण सर्व जे अमोल सौदेकर असतील, म्हणजे अनेक आपले संतोष कांबळे, दीपक सोनकांबळे, हे सर्व जी काही मंडळी, त्याच्याबरोबर जे अहोरात्र झटणारा आपला अजय असल, विकास गाडे, त्या मंडळीने या ठिकाणी खरोखर 2-3 महिन्यापासून या ठिकाणी ठरवलं किंवा एक जयंती करायची. प्रत्येकाकडे जे गेल्या वर्षी आपल्याकडे या थेरगावमध्ये जवळजवळ आपली लोकसंख्या आहे 10,000 आणि आपले लोक जमतात या ठिकाणी 2-3 हजार. खरोखर ती केविलवाणी गोष्ट वाटते. ताई खरोखर सर्वांनी जमलं पाहिजे, एक गावी जयंती एक झाली पाहिजे, अशा मोठ्या पद्धतीचा कार्यक्रम झाला पाहिजे. कारण काय, आपण दुसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये आपण जाऊन उभा राहत होतो, पण एवढा मोठा कार्यक्रम करण्याची आपल्याला ही संधी मिळते. या संधीचं सोनं प्रत्येकाने केलं पाहिजे. पण जे आज संधीचं सोनं करण्यासाठी ज्यांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे, त्या सर्व वर्गणीदाराचं, धम्मदान देणाऱ्या भगिनींचं, भावांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आज या कार्यक्रमासाठी आपल्याला गायक लाभलेले अनिरुद्धजी वनकर साहेब यांचाही आभार मानतो. या ठिकाणी पोलिसांनी आपल्याला जो अर्धा तास वेळ वाढवून दिला त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो. आणि ज्यांनी खरोखर या जयंतीसाठी झटलेले जेवढे कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांचं खरोखर मी त्यांना या ठिकाणी मनापासून अभिवादन करतो त्यांना. कारण काय, त्यांनी झटले नसते तर हा प्रोग्राम या ठिकाणी झाला नसता. म्हणून जे झटलेले आहेत त्यांच्यासाठी खरोखर एक जोरात टाळ्या वाजवा. आणि सर्वांनी या ठिकाणी जयंती करण्यासाठी धम्मदानाची गरज असते, ते धम्मदान दिलं पाहिजे. या ठिकाणी आपला माणूस हा दीन दुबळा आहे, कुणी या ठिकाणी श्रीमंत नाहीये, पण जे काही हातामध्ये येईल 1000, 2000, 3000 एकत्र सर्वांनी जर दिलं तर जयंती करणं म्हणजे अशक्य नाहीये. तर अशीच जयंती जर आपल्याला वाटत असेल तर प्रत्येकाने धम्मदान दिलं पाहिजे. जे कोणी राहिले असतील त्यांनी सुद्धा विकास गाडेकडे आपलं धम्मदान द्यावं, एवढी सगळ्यांना नम्र विनंती करतो. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व माझे बांधव, मग सर्वच जाती धर्मातले असतील, यांना सर्वांना या ठिकाणी वर्गणी दिल्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद माने साहेब. आजचा बौद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येचा आजचा जो कार्यक्रम होता प्रबोधनाचा, महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रबोधनकार अनिरुद्धजी डॉक्टर अनिरुद्धजी वनकर साहेब हे शेवटची काही गीतं आपल्या समोर सादर करून प्रबोधन करणार आहेत. तत्पूर्वी माने साहेबांनी जसा उल्लेख केला, त्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांच्या ठिकाणी नामोल्लेख होणं गरजेचं आहे. खरं म्हणजे सगळ्यांचेच हातभार लागलेले आहेत. अवघ्या थोडक्यात मी सांगतो, नरेंद्रजी माने, अमोल सावदेकर, संतोष भाऊ कांबळे, विकास भाऊ गाडे, दीपक भाऊ सोनकांबळे, सागर ओवाळ, अजय आव्हाळ, सागर गायकवाड, श्रीहरी सोनकांबळे, विनय सोनवणे, गणेश जगताप, राकेश कांबळे, दत्ता गायकवाड, परमेश्वर जगताप, आकाश ओवाळ, विशाल सुरवशे, किरण जगताप, कैलास राऊत, स्नेहाताई कांबळे आणि यांच्यासोबत अनेक काही लोक आहेत बरेच की त्यांचा वेळावेळी आपण नामोल्लेख करू शकत नाही. परंतु या सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी खरोखर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या.
खऱ्या अर्थानं काल आपण धम्म रॅली शांततेत पार पाडली आणि उत्स्फूर्त तुमचा प्रतिसाद मिळाला. याच्यापेक्षाही डबल पुढच्या वर्षी आपल्याला प्रतिसाद रॅलीमध्ये पाहिजे. आज आपण या ठिकाणी डॉक्टर अनिरुद्धजी वनकर साहेबांचा प्रबोधन गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी आपण अनुभवतो आहोत. उद्या वक्तृत्व स्पर्धा आणि नृत्य स्पर्धा होणार आहेत. त्यात देखील अशाच पद्धतीनं तुमचा सहकार्य लाभावं अशी मी विनंती करतो आणि मी माईक सुपूर्द करतो. महाराष्ट्राचा बुलंद आवाज वादळवारा डॉक्टर अनिरुद्धजी वनकर साहेब. जोरदार टाळ्या होत्या. थँक्यू सर. झालं तुझ्या जीवनात लेका जाऊ नको विसरून, लेका जाऊ नको विसरून. हे गायकवाड हे सौंदेकरा तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या काँग्रेस वाले आणि बीजेपी वाला शिंदे गटवाले आणि अजित गटवाले काँग्रेस वाले आणि बीजेपी वाले शिवसेना वाले आणि राष्ट्रवादी वाले अरे निवडून जाऊ द्या. अरे कोणी पिऊ द्या निवडून जाऊ द्या. कोणी पिऊ द्या निवडून जाऊ द्या. विजय होऊनी विजय होऊनी राज्य करावं लागेल हो. राज्य करावं लागेल हो. घटना भीमाची पाहून शांताबाई रामन कांबळे यांच्याकडून 500 रुपये धम्मदान आलेले आहेत. ब्राह्मण मुलांसाठी धम्मवर्ग घेत असतात. सर्व पालकांना विनंती आहे की आपण जगतापनगर लेन नंबर 4 मध्ये दर रविवारी त्यांच्या घरी लहान मुलांसाठी धम्मवर्ग होतो. सर्वांनी त्यांच्याकडे आपली लहान मुलं पाठवावी. जय भीम. परंपरा रूढी चालली की अंधश्रद्धा आहे ते सोडून द्या. भोकड कापण नमस्ते. पुनात रूढी परंपरेला या देशातील जातीयतेला मिटवलं त्यानं शिजवलं प्राण. मिटवलं त्यानं शिजवलं प्राण. तुझीच्या जोरानं तुझीच्या जोरानं या हिंदुस्थानाला वाचवलं. हिंदुस्थानाला वाचवलं.
समाज प्रबोधनकार अनिरुद्ध बनकर साहेबांची जी या कार्यक्रमात सर्व गाणी झाली, नॉनस्टॉप गाणी झाली, ती पूर्ण मी माझ्या लिमिटलेस अनु चॅनलवर दुसऱ्या व्लॉगमध्ये टाकले आहे. तरी चॅनलवर जाऊन सर्व गाणी एन्जॉय करा, ऐका आणि प्रबोधन स्वतः चेक करून घ्या. नक्की विजिट करा लिमिटलेस अनु व्लॉग. या भारताची शान कशी राखली भीमाना, लिहून सुंदर हे संविधान, लिहून सुंदर हे संविधान. जेव्ही काय बनणार आहेस पुढे भविष्य शिकून? बोल काय बोल. तुझ्या डोक्यात केसे होते मला जोरात काय झाला पाहिजे दिल्लीसाठी. सायंटिस्ट होणार आहे, सायंटिस्ट. वा बहुत बढिया. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. तुमच्यातलं एक लेकरू या ठिकाणी सायंटिस्ट होणार आहे. कार्यक्रमामध्ये येथे भोजन आणि पाणी, खीर अशा गोष्टींचीही सुविधा केलेली होती. तुम्ही बनकर सरांना कधी ऐकलंय का? त्यांची गाणी ऐकलीत का? तुम्हाला ती आवडली का? आणि ह्या कार्यक्रमातलं जे गाणी होती ती तुम्हाला आवडली का? त्यांचं प्रबोधनपर जे बोलणं होतं याबद्दल प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि खूप आनंद उत्सवात हा कार्यक्रम झाला आहे. समाज प्रबोधनकार अनिरुद्धजी बनकर यांनाही मी ऐकूनच होते, प्रथमच भेटले आणि प्रथमच गाण्याचाही आनंद घेतला. व्हिडिओ फार मोठा झाला आहे तरी प्लीज पहा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भीम, जय संविधान.